मी माझ्या बायकोसोबत आनंदी होतो तेव्हा अचानक वडिलांचा फोन आला. वडील माझ्या भावासोबत राहायचे. ते रडत होते आणि म्हणाले, मला तुझ्याकडे घेऊन जा. तुझी वहिनी मला जेवण देत नाही आणि तुझा मोठा भाऊ मला मारतो. हे ऐकून माझ्या बायकोने खुनेने स्पष्ट नकार दिला. म्हणून मी कारण सांगितले की मी शहराबाहेर आहे. 2च दिवस झाले होते आणि वडील स्वतःच घरी आले. पण माझ्या बायकोने बाहेरून कुलूप लावले आणि म्हणाली, कंटाळून परत निघून जातील. मी अस्वस्थ झालो. रात्री जोरदार पाऊस सुरू झाला तेव्हा मी बायकोकडून चावी हिसकावली आणि कुलूप उघडले जेणेकरून वडिलांना आत घेऊ शकेन. पण समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण वडील तर खोलीत मळकट प्रकाश पसरला होता. भिंतीवरची घड्याळाची काटे हळूहळू सरकत होते. टेबलावर एक केक ठेवला होता. त्यावर छोट्या छोट्या मेणबत्त्या पेटवल्या होत्या. मी प्रेमाने समोर बसलेल्या व्यक्तीकडे पाहिलं. माझी बायको सानिका. आज आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले होते. मी हा दिवस खास करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला होता. सानिका हसली. तिने मेणबत्त्या विझवल्या आणि टाळी वाजवू लागली. मी आनंदाने म्हणालो, जानू, एवढ्या सुंदर साथीसाठी धन्यवाद. ती हसली. तिचं हसू जे नेहमी माझ्या हृदयाचा ठोका चुकवत असे. मग ती म्हणाली, धन्यवाद तर बनतोच. एवढ्या मोठ्या रांगेकडे दुर्लक्ष करून तुला जोडीदार म्हणून निवडलंय. ती खळखळून हसली. तर मी हलकेच मान झुकवली आणि म्हणालो, एस माय प्रिन्सेस, हा माणूस कायमचा तुझा गुलाम राहील. ती पुन्हा हसली. मी चमच्याने केकचा एक तुकडा उचलला आणि तिच्या ओठांजवळ नेला. तिने हलकेच प्रेमाने तो तुकडा घेतला आणि हसून म्हणाली, आता माझी बारी. ती चमचा घेऊन पुढे आली. पण त्याच वेळी माझ्या फोनची रिंग वाजली. मी फोन उचलला तर स्क्रीनवर वडिलांचं नाव चमकत होतं. रात्रीच्या या वेळी त्यांचं फोन येणं काहीसं विचित्र वाटलं. मी पटकन कॉल उचलला. नमस्कार बाबा, मी आनंदी सुरात म्हणालो. पण दुसऱ्या बाजूने ऐकू आलेला आवाज ऐकून माझ्या चेहऱ्यावरची खुशी क्षणात नाहीशी झाली. बाळा, मला तुझ्याकडे बोलावून घे. मी आता इथे राहू शकत नाही. बाबांचा आवाज कंप पावत होता. जणू ते खूप वेळचे रडत होते. माझ्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात गायब झालं. काय झालं बाबा? सगळं ठीक आहे ना? तुझी वहिनी मला जेवण देत नाही आणि तुझा भाऊ. बाबांचा श्वास वेगवान झाला. जणू शब्दही त्यांना नीट उच्चारता येत नव्हते. तो मला मारतो बाळा, खूप मारतो. माझं डोकं शून्य झालं. मी खुर्चीवर सरळ होऊन बसलो. काय सांगताय बाबा? दादा असं कसं करू शकतो? बाळा, मी खरं सांगतोय. मी इथे 1 दिवससुद्धा राहू शकत नाही. तुझ्या भावाने माझ्यावर हात उचललाय. माझी तब्येतही ठीक नाही. मला तुझ्याकडे बोलावून घे बाळा. आता मी हा अन्याय सहन करू शकत नाही. माझ्या हातातून चमचा खाली पडला. सानिकाने माझ्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहून चिंतेने विचारलं, काय झालं? मी नजर वर करून तिच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणालो, बाबांचा फोन होता. ते म्हणतायत की दादा आणि वहिनी त्यांच्यावर अत्याचार करत आहेत. सानिकाचा चेहरा कठोर झाला. मग तू काय ठरवलं? मी गोंधळून मोबाईलकडे पाहिलं. आत्तापर्यंत काहीच ठरवलं नाही. जर बाबांना खरंच त्रास होत असेल तर मला काहीतरी करावं लागेल. सानिकाने माझ्या हातातून मोबाईल घेतला आणि गंभीर आवाजात म्हणाली, अक्कल आहे का तुला? जरा विचार कर विराज. आपण आनंदी आहोत, शांत आहोत. जर तू बाबांना इथे बोलावलं तर सगळं उद्ध्वस्त होईल. तुला माहीत नाही का की वृद्ध लोक किती हट्टी असतात? पण ते माझे बाबा आहेत. मी आक्षेप घेतला. आणि मी तुझी बायको आहे. सानिकाच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. हे घर कोणाचं आहे हे विसरू नकोस. जर तू त्यांना इथे आणण्याचं ठरवलं तर मी हे घर सोडून जाईन. सानिकाच्या बोलण्याने मला आतून हादरवून टाकलं. मी 1 क्षणासाठी काहीच बोलू शकलो नाही. माझ्या एका बाजूला माझे वडील होते जे त्रासात होते आणि दुसऱ्या बाजूला माझी बायको, जिला माझ्या आयुष्यापासून दूर करण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. तुला निर्णय घ्यावा लागेल विराज. सानिकाच्या आवाजात शांतता होती पण तिच्या शब्दांमध्ये एक प्रकारचा इशारा दडलेला होता. मी एक खोल श्वास घेतला आणि मग वडिलांना कारण सांगून म्हणालो, बाबा, मी शहराबाहेर आहे. जसं परत येईल तसं तुम्हाला सांगतो. कॉल संपला पण माझ्या मनात विचारांचे वादळ सुरू होतं. तरीसुद्धा मला हसावं लागलं कारण माझ्या श्रीमंत बायकोला हे अजिबात आवडलं नसतं की तिच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला कुठलाही तणाव निर्माण व्हावा. सानिका छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज व्हायची. त्यामुळे मी ठरवलं होतं की आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस अगदी उत्तम रीतीने साजरा करायचा.
जेणेकरून तिच्या मनातल्या जुन्या नाराजी निघून जाव्यात आणि तिचं मन माझ्यासाठी पुन्हा मोकळं व्हावं. कारण तिची नाराजी सहन करणं मला परवडणारं नव्हतं. माझं आयुष्य अनपेक्षित वळण घेत अचानक अशा दिशेला वळलं होतं ज्याची मी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. मी एक साधा वर्कर होतो, एक सामान्य असिस्टंट जो फायलींच्या ढिगाऱ्यातून घडून गेला होता. माझी स्वप्न फार मोठी नव्हती, फक्त एक चांगलं आयुष्य जगण्याची इच्छा होती. पण नशिबाने माझ्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. माझ्या कंपनीच्या बॉसची मुलगी सानिका माझ्यावर फिदा झाली. ती सुंदर होती, श्रीमंत होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती मला मनापासून प्रेम करत होती. सुरुवातीला मला विश्वासच बसला नाही की एक श्रीमंत मुलगी माझ्याकडे लक्ष देऊ शकते. पण जेव्हा तिने स्पष्टपणे तिच्या प्रेमाची कबुली दिली तेव्हा मीही तिच्या प्रेमात गुंतत गेलो. माझं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं. जो मी आधी एका छोट्याशा असिस्टंटच्या खुर्चीत बसून दिवसभर आकड्यांमध्ये अडकून पडलो होतो, तोच मी आता ह्या कंपनीचा फायनान्स डायरेक्टर बनलो होतो. माझा पगार कित्येक पटींनी वाढला होता. माझ्याकडे एक चमचमीत नवी गाडी आली आणि एक मोठा फ्लॅटही, जो सानिकाने मला भेट दिला होता. मी अक्षरशः हवेत तरंगू लागलो. जे लोक आधी मला दुर्लक्षित करत होते तेच आता माझे मागे पुढे फिरू लागले. ऑफिसमध्ये माझा रुबाब आणि दबदबा होता आणि बाहेरच्या जगात मी एक श्रीमंत माणसासारखी जिंदगी जगत होतो. आणि मग एक दिवस सानिकाने मला प्रपोज केलं. मी थक्क झालो, आनंदीही झालो आणि कदाचित घाबरलेलाही होतो. पण मी लगेच होकार दिला. हे लग्न माझ्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखं होतं. एक सामान्य माणूस आता एका श्रीमंत घराण्याचा जावई होणार होता. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पण मला कुठे माहीत होतं की हा आनंद फक्त एक स्वप्न ठरेल. लग्नाच्या पहिल्याच रात्री सानिकाने स्पष्ट शब्दात सांगितलं, विराज, मला तुझ्यावर प्रेम आहे, पण मी माझ्या आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप सहन करू शकत नाही. आपण वेगळं राहू आणि कुणालाही आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करायचा हक्क नसेल, तुझ्या वडिलांनाही. मी तिच्या या गोष्टीला फारसं गांभीर्याने घेतलं नाही. मला वाटलं की ती फक्त तिचं स्वातंत्र्य अबाधित ठेवू इच्छिते. पण हळूहळू ही गोष्ट एका बेडीत बदलली, जी माझ्या अस्तित्वाला घट्ट पकडू लागली. सर्वात मोठा प्रश्न होता की वडिलांना कुठे ठेवायचं. माझी इच्छा होती की ते माझ्यासोबत राहावेत, पण सानिकाने सरळ नकार दिला. मी तुझ्या वडिलांना स्वीकारू शकत नाही. मी असह्य झालो. मला वाटलं निदान त्यांना माझ्या जवळच्या कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी ठेवावं, पण सानिकाने त्यालाही नकार दिला. शेवटी माझ्या मोठ्या भावाकडे त्यांना पाठवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. लग्नानंतर माझं आयुष्य इतकं बदलून गेलं की मी स्वतःलाच ओळखू शकलो नाही. सानिका एका सुंदर स्वप्नासारखी होती, पण वास्तवात ती अशी राणी होती जिच्यासमोर मी केवळ एक गुलाम होतो. मी काय घालणार, कोणाला भेटणार, काय खाणार, खरं सांगायचं तर किती श्वास घेणार, हे सगळं तीच ठरवायची. बदल्यात मला माझी एखादी इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळायची. हा व्यवहार वाईट नव्हता, म्हणून मीही राहून दिवस ढकलू लागलो. तिच्या प्रेमावर मला शंका नव्हती, पण हे प्रेम नव्हतं, एक कैद होती. मी तिच्या पसंतीचे जेवण खायचो, तिच्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगायचो. माझी स्वतःची कुठलीच मतं, कुठल्याच इच्छा राहिल्या नव्हत्या. काळ पुढे जात राहिला आणि मी आयुष्याची मला सवय होत गेली. वडील कधी मध्ये फोन करायचे, पण मी व्यस्त असल्याचं कारण देऊन फारसं बोलायचो नाही. मला माहीत होतं की ते त्रासात आहे, पण मी काहीच करू शकत नव्हतो. आणि मग एक दिवस त्यांचा फोन आला. ते माझ्याकडे यायचं म्हणत होते, कारण मोठ्या भावाची आणि वहिनीची वागणूक त्यांना सहन होत नव्हती. पण माझं आयुष्य इथे उद्ध्वस्त झालं असतं, त्यामुळे मी त्यांना काहीतरी कारण सांगितलं. 2 दिवस गेले आणि मी त्यांना परत फोन केला नाही, ना त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. मी वाट पाहत होतो की सगळं आपसूक ठीक होईल, पण मनात कुठेतरी अस्वस्थता होती. 3ऱ्या दिवशी संध्याकाळी दारावर जबरदस्त थापा पडल्या. मी हॉलमधून पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. वडील माझ्या आलिशान फ्लॅटच्या दारात उभे होते. त्यांचे कपडे मळकट होते, चेहरा थंड पडला होता आणि डोळ्यात असहाय्यतेची परिसीमा होती. ते थरथरत्या आवाजात बोलत होते आणि बोलतच राहिले, बाळा, दार उघड, मला तुझ्याजवळ यायचं आहे. माझा श्वास अडकू लागला. माझे वडील, ज्यांना मी नेहमी मजबूत आणि शांत पाहिले होते, आज तुटलेले आणि असहाय्य वाटत होते. मी दरवाजाच्या हँडलला हात लावणारच होतो, तेव्हाच सानिका वेगाने माझ्याजवळ आली आणि माझ्या हातावर हात ठेवला.
तिचा चेहरा निर्विकार होता आणि तिचे हावभाव खूपच गंभीर होते. काय झालं? दरवाजावर कोण आहे? बाबा. माझ्या तोंडून हळूच आणि तुटक आवाज निघाला. ती अचानक संतापून म्हणाली, हे इथे का आलेत विराज? तिचा आवाज बर्फासारखा थंड होता. मी असहाय्यतेने म्हणालो, सानिका, ते माझे बाबा आहेत. कुठे जातील ते? जिथून आले आहेत तिथे परत जाऊ दे. तिच्या आवाजात विष भरलेलं होतं. मी काही बोलू इच्छित होतो. बाबांसाठी काहीतरी करू इच्छित होतो, पण मी हतबल होतो. सानिका माझ्या प्रत्येक निर्णयावर हुकूमत गाजवत होती. विराज, तुम्ही त्यांचा काही ठेका घेतलेला नाही. तुमचे भाऊ आणि वहिनी त्यांना व्यवस्थित सांभाळू शकतात आणि ते त्यांचं सुद्धा कर्तव्य आहे. तुम्ही दर महिन्याला त्यांना पैसे पाठवतात ना, तेवढे पुरेसे आहे. दरवाजातून बाजूला व्हा. थोड्या वेळात ते स्वतःच निघून जातील. सानिकाच्या हुकमी आवाजाने माझे हात थरथर कापू लागले. समोर माझे बाबा होते, ज्यांनी मला वाढवलं, माझ्यासाठी स्वतःच्या सुखांचा त्याग केला, आणि मागे माझी पत्नी होती, जिने मला सर्व काही दिलं, पण माझी इच्छाशक्ती हिरावून घेतली. माझ्या आत एक संघर्ष सुरू झाला होता, असा संघर्ष ज्यामध्ये मी स्वतःशीच हरत होतो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी दरवाजाच्या होलमधून पाहिलं. बाबा निराश होऊन उभे होते. दरवाजा उघडण्याच्या प्रतीक्षेत थंडीत थरथरत रात्र झाली. आकाशात ढग गरजू लागले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. मी कोणत्या तरी अवस्थेत अजूनही जागा होतो. माझी नजर खिडकीवर स्थिर होती, जिथे पाण्याचे थेंब काचांवर आपटून खाली उडत होते. जणू एखाद्या असह्य आत्म्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी अनाहूतपणे पडदा बाजूला केला आणि खिडकीतून बाहेर पाहिले तर बाबा पावसात भिजत होते आणि भिंतीला टेकून बसले होते. मी लगेच खिडकीचा पडदा सरळ केला आणि छताकडे बघत शांत पडून राहिलो. पण माझ्या मनात फक्त एकच दृश्य सतत फिरत होतं. बाबा, जे दाराच्या बाहेर भिजत होते, थरथरत होते, आणि मी काहीच करू शकत नव्हतो. अंतर्मनाची लढाई अधिक तीव्र होत चालली होती. हे तेच बाबा आहेत ज्यांनी लहानपणी तुला खांद्यावर घेऊन मैलोनमैल चालले होते. हे तेच बाबा आहेत ज्यांनी तुझ्यासाठी स्वतःचा आराम त्यागला, आणि आज तू त्यांना असहाय्य बाहेर सोडून दिलंय. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. मी अंग वळवलं आणि सानिकाकडे पाहिलं. ती शांत झोपली होती, जणू काही झालंच नाही. मला सहन झालं नाही. मी उठलो, खिडकीकडे गेलो आणि बाहेर पाहिलं. बाबा अजूनही तिथेच होते, भिंतीला टेकून बसलेले. पावसाने त्यांचे कपडे पूर्णपणे भिजले होते. शरीर थरथरत होतं आणि डोकं खाली झुकलेलं होतं. माझ्या छातीत काहीतरी तुटायला लागलं. मी स्वतःशीच म्हणालो, आता बस, आणि वेगाने दरवाजाकडे गेलो त्यांना आत आणण्यासाठी. पण मला कळलं की सानिकाने झोपण्याआधी दरवाजाला कुलूप लावलं होतं. मला खूप राग आला. मी पटकन सानिकाकडे वळलो. सानिका, मी तिला हलवलं. ती झोपेतून उठली आणि वैतागून म्हणाली, काय आहे विराज, झोपू दे ना, किल्ली दे. मी ठामपणे म्हणालो. ती मला आश्चर्याने पाहू लागली आणि हसली, जणू मी काहीतरी वेडसर बोलतोय. तू गंमत करत आहेस ना? सानिका, किल्ली दे लगेच. माझा आवाज कठीण झाला. अजिबात नाही, ती ठामपणे म्हणाली आणि उशाखाली हात घातला. हे घर तुझ्या बापासाठी नाही, समजलं? ते सकाळपर्यंत निघून जातील, काळजी करू नकोस. माझा संयम तुटला. मी उशीखाली हात घालायला गेलो, पण सानिकाने माझा हात पकडला. विराज, असं करू नकोस. मला किल्ली दे, नाही तर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल, मी रागाने म्हणालो आणि एका झटक्यात तिचा हात बाजूला केला. सानिकाने पटकन चावी मुठीत घट्ट धरली. ही चावी तुला मिळणार नाही विराज, ती रागाने म्हणाली. माझ्या अंगात रक्त उसळलं. मी तिचं मनगट पकडून जोरात झटका दिला. ती किंचाळली आणि चावी जमिनीवर पडली. मी झडप घालून चावी उचलली आणि दरवाजाकडे धाव घेतली. थांब, मी सांगते ना, थांब. सानिका किंचाळत होती, पण आता मला काहीच फरक पडत नव्हता. माझे हात थरथरत होते. मी थरथरत्या हाताने चावी कुलपात घातली आणि वळवली. क्लिक असा आवाज झाला आणि कुलूप उघडले. मी पटकन दरवाजा उघडला आणि बाहेर पळालो. पण जसं मी एक पाऊल बाहेर टाकलं तसा माझा श्वास अडखळला. बाबा जमिनीवर बेशुद्ध पडले होते. त्यांचे डोळे मिटले होते. पावसाच्या थेंबाने त्यांच्या सुरकुतलेला चेहरा भिजत होता आणि शरीर पूर्णतः स्तब्ध होतं. बाबा, मी किंचाळलो आणि त्यांच्या जवळ जाऊन वाकलो. मी त्यांचा चेहरा हातात घेतला. तो बर्फासारखा थंड पडला होता. माझे हात शून्य झाले. बाबा, डोळे उघडा. कुठलाही प्रतिसाद नव्हता. बाबा, देवासाठी काहीतरी बोला. माझा आवाज कंप पावत होता,
पण बाबा निशब्द होते. पाऊस अजून जोरात कोसळू लागला. माझ्या हृदयात भयाचं एक तीव्र वादळ उठलं. मी घाईने त्यांची नाडी तपासली, पण काहीच कळेना. माझे हृदय धडधडू लागले आणि हात शून्य झाले. मी त्वरित त्यांच्या छातीवर कान ठेवला, पण काहीच धडधड ऐकू आली नाही. मी डोकं हलवत मागे सरकलो. दरवाजात सानिका उभी होती. तिचा चेहरा विचित्र झाला होता, पण तिच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना पश्चाताप. तू हे काय केलंस? मी तिच्यावर ओरडलो. मी काहीही केलं नाही विराज. तूच ठरवलंस की दरवाजा बंद ठेवायचा. मी तुला फक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. तुझ्या कमकुवतपणामुळे हे घडलं. जर तू खऱ्या अर्थाने मर्द असतास तर माझं ऐकलं नसतंस. आता मला दोष देऊ नकोस. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. मी पावसात पडलेल्या माझ्या वडिलांच्या निर्जीव शरीराकडे पाहिलं आणि आतून पूर्णपणे तुटून गेलो. पाऊस थांबला होता, पण माझ्या मनात उसळलेलं वादळ काही केल्यास शांत होत नव्हतं. वडिलांचं निष्प्राण शरीर पाहून जी वेदना झाली ती शब्दात सांगणं कठीण होतं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांच्या शब्दाचे पडसाद अजूनही माझ्या कानात घुमत होते. बाळा, मला आत येऊ दे. मी आता अधिक राहू शकत नाही. मी त्यांना बोलावलं नाही, त्यांना आत येऊ दिलं नाही, त्यांना बाहेरच भिजू दिलं आणि आता ते मला कायमचे सोडून चालले होते. बाबा, मी हताशपणे ओरडलो आणि फुटून रडू लागलो. मी त्यांना हलवू लागलो, जणू एखाद्या चमत्काराची आशा करत होतो. त्या क्षणी माझ्यातील असह्य मुलाने हात जोडून प्रार्थना केली, हे देवा, माझ्या बाबांना काहीही होऊ देऊ नकोस. तेवढ्यात दरवाजात उभ्या असलेल्या शेजाऱ्याने मदत केली आणि आम्ही बाबांना त्वरित रुग्णालयात घेऊन गेलो. संपूर्ण वाटेत माझा श्वास अडकलेला होता. माझं मन काहीही विचार करण्याच्या क्षमतेच्या पलीकडे गेलं होतं. एकच प्रार्थना होती, माझ्या बाबांना काहीही होऊ नये. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना तातडीने आपत्कालीन कक्षात दाखल केलं. मी बाहेर बसून विवशतेने त्यांची वाट पाहत होतो. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. गंभीर नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तुम्ही लगेच त्यांना भेटा, पण आत्ताच आम्ही काही सांगू शकत नाही. पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत. माझं काळीज जणू कोणीतरी घट्ट पकडून ठेवल्यासारखं वाटू लागलं. लटपटत्या पावलांनी मी बाबांकडे पोहोचलो. ते निश्चल पडले होते. डोळ्यात पाणी होतं. जणू अपार थकव्याने ते पूर्णतः कोसळले होते. मी त्यांचा हात हातात घेतला. तो बर्फासारखा थंड होता. बाबा, मी इथे आहे. काळजी करू नका तुम्ही. लवकर बरे व्हाल. माझा आवाज कंप पावत होता. बाबांनी माझ्याकडे नजर टाकली. त्यांच्या ओठावर हलकीशी नाजूक हसू उमटलं आणि मग त्यांनी अलगद डोळे मिटले. मी स्तब्ध उभा होतो. जणू श्वास घेणं सुद्धा विसरलो होतो. पुढचे 24 तास एखाद्या संकटापेक्षा कमी नव्हते. मी रुग्णालयातच थांबलो. सानिकाला फोनवर ही बातमी दिली, पण तिचा आवाज अगदी थंडगार होता. तू तर हॉस्पिटलचाच झालास. ऑफिसचं सगळं काम पडलेलं आहे आणि तुला त्याची जराही काळजी नाही. तिचे शब्द माझ्या काळजावर घाव घालत होते, पण त्या क्षणी तिच्याशी वाद घालण्याची ताकद माझ्यात नव्हती. देवाच्या कृपेने बाबांना वाचवलं. डॉक्टरांनी जशी ही आनंदाची बातमी दिली तसा मी साष्टांग नमस्कार घातला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण यावेळी ते आनंदाचे अश्रू होते. बाबांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला, पण ते खूपच अशक्त होते. त्यांना घरी नेणं हे मोठं आव्हान होतं. माझ्या मनात कुठेतरी ठाम खात्री होती की सानिकाचा स्वभाव कठीणच असेल, पण मी ठरवलं होतं बाबांना माझ्यासोबतच ठेवायचं, काहीही झालं तरी. जसा मी रुग्णालयातून बाहेर पडलो तसा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला, पण त्याहून मोठं वादळ माझ्या मनात सुरू होतं. बाबांना तब्बल आठवडाभर हॉस्पिटलमध्ये दाखल ठेवावं लागलं, पण सानिका 1 ताससुद्धा त्यांना बघायला आली नाही. तिला याचं साधं भानही नव्हतं की ते माझे बाबा आहेत आणि आजारी आहेत. त्यांची तब्येत बरी असती तर गोष्ट वेगळी होती, पण आजारपणातही तिचं मन कसं नाही पघळलं. अशी कोणती स्त्री असते? श्रीमंत लोकांच्या छातीत माणुसकीचं हृदय नसतं का? सानिकाच्या या वागण्याने मी प्रचंड अस्वस्थ झालो होतो. बाबांना घरी नेताना माझी चिंता अधिकच वाढली. एकीकडे बाबांची तब्येत, त्यांना विशेष काळजीची गरज होती, आणि दुसरीकडे सानिकाचा बदलता स्वभाव. बाबांच्या उपस्थितीत तिची अज्ञात वागणूक कशी असेल याचाच विचार करत मी धास्तावलेलो होतो. मी तर बाबांसमोर सानिकाची कितीतरी स्तुती केली होती. त्यांना सांगितलं होतं की मी या लग्नामुळे खूप आनंदी आहे. आता जर त्यांना आतली खरी परिस्थिती कळली तर ते माझ्यावरच हसतील की कावळा गेला हंसाच्या चालीने, आपलीच चाल विसरला. आणि मी वडिलांसमोर लज्जित होऊन इच्छित नव्हतो, कारण लहानपणापासूनच वडिलांनी माझ्या मोठ्या भावाला माझ्या तुलनेत जास्त महत्त्व दिलं होतं. त्यांच्या तुलनेत मला नेहमीच टोकलं जायचं.
वडिलांची प्रत्येक रागवण्याची शेवटची ओळ असायची, तुला काही समजत नाही. माझ्या मोठ्या भावानं माझ्यापेक्षा चांगल्या गुणांनी शिक्षण पूर्ण केलं. त्याला लवकर चांगली नोकरी मिळाली आणि मग त्याच्याच पसंतीनुसार घराण्यात लग्नही झालं. त्यामुळे मी मनोमन त्याच्याशी स्पर्धा करू शकलो. जरी त्याच्यासारखा होऊ शकलो नाही तरीही त्याच्यापेक्षा कमीही नाही हे सिद्ध करायचं होतं. म्हणूनच जसं माझं शिक्षण पूर्ण झालं तसं मी नोकरीच्या शोधाला लागलो. पण नशिबानं माझ्या हाती सानिकासारखं एक ATM कार्ड दिलं आणि ते स्वीकारायला मी अजिबात मागेपुढे पाहिलं नाही. कारण मला काहीही करून माझ्या भावाच्या बरोबरीचं सिद्ध करायचं होतं आणि त्यासाठी मी माझ्या स्वातंत्र्याची सर्वात मोठी किंमत मोजली. पण मला याचा काही पश्चाताप नव्हता. जेव्हा मी त्या घरासमोर माझी मोठी गाडी लावायचो तेव्हा माझ्या मनात एक वेगळं समाधान आणि गर्व भरून राहायचा. ब्रँडेड 3 पीस सूट आणि हातात सिगारेट घेऊन मी जितकं रुबाब दाखवू शकत होतो तेवढा दाखवत होतो. मी माझ्या श्रीमंतीचं संपूर्ण प्रदर्शन केलं. पण आतून मी किती रिकामा झालो होतो हे फक्त मलाच ठाऊक होतं. याहून मोठी गोष्ट म्हणजे सानिकाशी लग्न झाल्यानंतर मी वडिलांना भेटलोच नाही. कारण ती मला त्यांना भेटूच द्यायची नाही. ती मला तिच्या गोष्टींमध्ये एवढं गुंतवून ठेवायची की मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची सवड मिळायची नाही. माझा तोच गर्व आता पश्चातापात बदलला होता. जेव्हा मी स्वतःच्या वडिलांना त्यांच्या मर्जीप्रमाणे माझ्या फ्लॅटमध्ये घेऊन जाऊ शकत नव्हतो तेव्हा असं वाटलं की माझे वडील पुन्हा हसत हसत म्हणत असतील, तुला काही समजत नाही. मी आतून पूर्णपणे दुखावलेलो होतो आणि मनोमन प्रार्थना करत होतो की फ्लॅटवर पोहोचल्यानंतर काही अशी परिस्थिती उद्भवू नये की ज्यामुळे मला आणखी लाज वाटावी. मी वडिलांना खूप काळजीपूर्वक आत आणत होतो. पण जसा आम्ही दारातून प्रवेश केला समोर सानिकाला पाहून मी थबकलो. तिच्या डोळ्यात चमकणारी बेफिक्री माझ्या काळजात विजेसारखी कोसळली आणि माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. ती दोन्ही हाताची घडी घालून उभी होती, अगदी जणू माझीच वाट बघत होती. विराज, सगळं ठीक आहे ना? यांना कुठे घेऊन आलास? ना साधा नमस्कार, ना वडिलांची चौकशी. तिच्या थंड स्वराने माझ्या आत खोलवर चरा पडला. मी वडिलांच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात स्पष्ट वेदना आणि असहाय्यता दिसत होती. माझ्या मनात उठलेली बंडखोरी आता बाहेर पडायला उतावीळ झाली. मी सानिकाकडे रोखून पाहत कठोर आवाजात म्हणालो, काय म्हणायचंय तुला? मी यांना आणायचं नव्हतं का? हे माझेच घर आहे. मग मी यांना इथं नाही तर कुठे नेणार? सानिकाने उपहासात्मक हसत खांदे उडवले. तू काही विसरलास का या घराच्या संदर्भात? बाय द वे, हे घर कुणाचे आहे हे तुला चांगलंच माहीत आहे. हे शब्द माझ्या छातीत ठोसा मारल्यासारखे बसले. वडिलांनी ते ऐकल्यावर त्यांचे पाय हलायला लागले, जणू त्यांची आधीच असं काही ऐकायची तयारी होती. मी पटकन पुढे जाऊन त्यांच्या खांद्याला आधार दिला आणि सानिकाकडे पाहिलं, पण ती पाय आपटत तिथून निघून गेली. वडिलांची अवस्था पाहून माझ्या काळजात भीती दाटली. ते इतक्या असहाय्यतेने माझ्याकडे पाहत होते की क्षणभर वाटलं सगळं सोडून त्यांना घेऊन कुठेतरी निघून जावं. मी त्यांना सोफ्यावर बसवलं आणि आश्वासक स्वरात म्हणालो, बाबा, तुम्ही काही चिंता करू नका, मी सगळं सांभाळेन. ते हलकसं हसले, पण त्या हसण्यात आधीची उजळ चमक नव्हती जी मी नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर पाहायचो. मी स्वयंपाकघरात गेलो, त्यांच्यासाठी सूप बनवलं. पण जसा मी गॅस पेटवला सानिका रागाने धडधडत आली. तिच्या डोळ्यात आग होती, जणू काही ती सगळं जाळून टाकणार होती. हे काय चाललंय विराज? आपण लग्नाच्या वेळी काय वचन दिलं होतं? ती तावातावाने बोलली. मी निराशेने मान हलवली आणि म्हणालो, सानिका, ते आजारी आहेत. यावेळी त्यांची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. आणि तुझा भाऊ, तो काय मेलाय का? फक्त तुझंच कर्तव्य आहे का तुझ्या बापाला उचलून खांद्यावर घेऊन फिरायचं? तिने उपरोधकतेने विचारलं. मी खोल श्वास घेतला. नवीन संधी दिली. फक्त काही दिवस सहन कर. ते बरे झाले की मी लगेच त्यांना त्यांच्या घरी पाठवतो. ती मला रोखून बघत राहिली आणि मग जोरात पाय आपटत बाहेर निघून गेली. पण त्यानंतर तिचा स्वभाव आणखी कठोर होत गेला. कधी ती जेवणाच्या टेबलावर बशा जोरात आपटायची तर कधी उद्धटपणे बोलायची की बाबांसमोर मला लाजिरवाणं वाटायचं. पण मी काहीही प्रतिक्रिया देऊ शकलो नाही, कारण मला माहीत होतं की त्यामुळे परिस्थिती अजूनच बिघडेल. मी खूप संघर्ष करून माझं आयुष्य सावरलं होतं, म्हणून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकत होतो. मला माहीत होतं की माझ्या आयुष्यातल्या या सगळ्या सुखसुविधा सानिकामुळेच आहेत आणि आता तर मला त्याची सवयही लागली होती.
त्यांच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही कठीण होती आणि सानिकाला नाराज करून पुन्हा पूर्वीच्या आयुष्यात जायचं मला अजिबात नको होतं. म्हणूनच मी शांतपणे सानिकाच्या वागणुकीचा सहनशीलतेने स्वीकार करत होतो, कारण हे फक्त काही दिवसाचं प्रकरण होतं. माझा विचार होता की जसे बाबांची तब्येत सुधारेल तसं मी काहीतरी कारण काढून त्यांना भावाकडे परत पाठवून देईन आणि मग मी आणि सानिका पूर्वीसारखं नॉर्मल होऊ. त्यामुळे माझं पूर्ण लक्ष बाबांच्या देखभालीवर होतं आणि त्यांचा परिणामही दिसत होता, कारण त्यांची तब्येत दिवसेंदिवस सुधारत होती. पण जसे जसे ते बरे होत गेले, सानिकाने माझ्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. आता तुझे बाबा खूप बरे झाले आहेत, मग तू भावाला का नाही सांगत की येऊन त्यांना घेऊन जावं? मी हळूच म्हणालो, ते तिकडूनच तर आले आहेत. खरंच त्यांना काळजी असती तर किमान बाबा इथे आल्यापासून एकदा तरी फोन करून विचारलं तरी असतं. बाबा पूर्ण बरे होईपर्यंत त्यांना त्या नरकासमान जागी परत पाठवणं मला शक्य नव्हतं. मग सगळी जबाबदारी फक्त माझीच का? ती तिरकस स्वरात म्हणाली. तुझा भाऊ असा कसा? शेवटी त्याला केव्हा जाणवणार की त्याने आपल्या बापाला घेऊन जायला पाहिजे? ती रोज मला टोमणे मारायची, जणू माझ्या सहनशीलतेची परीक्षा घेत होती. शेवटी कंटाळून मी दादाला फोन केला. दुसऱ्या दिवशी तो वहिनीला घेऊन आला आणि मला जरा हायसे वाटले. पण वहिनीचा आविर्भाव पाहून लक्षात आलं की तिला बाबांना घेऊन जायचा अजिबातच विचार नव्हता. दादा खुर्चीत बसून राहिला, पण सानिकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. तिने त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय करावी असं मला वाटत होतं, पण सानिकाने फक्त चहा आणि बिस्किटे ठेवली. मी शांत राहिलो. दादा आणि वहिनी आपापसात बोलत होते. तेवढ्यात सानिकाने तिरकस स्वरात विचारलं, तसे तुम्ही दोघं बाबांना न्यायला आलात की फक्त तब्येतीची चौकशी करायला? वहिनी सानिकाच्या पुढे 2 पावलं जाऊन वेगाने म्हणाल्या, काय म्हणायचं आहे तुला? म्हणजे अगदी स्पष्ट आहे. सानिकाने हात बांधून उत्तर दिलं, तुम्ही लोकांनी बाबांना इथे सोडून दिलं आणि स्वतः मात्र निवांत बसलात. पण आमचंही काही जीवन आहे. आम्ही नव्हतो म्हणालो की बाबांना तुझ्याकडे ठेव? वहिनी तिखट स्वरात म्हणाल्या. आम्ही ठेवले नाही, ते स्वतः आलेत, सानिका तडफडून म्हणाली. वहिनीचा आवाज आता आणखीनच कठोर झाला. हो तर, एकदा आलेच आहेत तर त्यांची थोडी सेवा तुम्हीही करा. त्यात काय हरकत आहे? आम्ही सेवा केली आहे. हॉस्पिटलचे सगळे बिल आम्हीच भरले आहे आणि ते हजारात नाही तर लाखोमध्ये आहे. तुम्ही लोकांनी तर त्यात काहीच वाटा उचलला नाही. सगळं माझ्या कंपनीनेच भरलं आहे. तुझ्या कंपनीने भरलं आहे तर त्यात आम्ही काय करायचं? वहिनी कडाडल्या. ज्या घरात वडील राहतात तिथेच त्यांचे उपचार आणि देखभाल होणं साहजिक आहे. जेव्हा बाबा आमच्या घरी होते तेव्हा आम्ही त्यांचे पूर्ण उपचार केले, पण कधी कुणाला दाखवलं नाही. आणि आता थोडेसे पैसे खर्च केले तर लगेच दाखवायला लागलीस. मी दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आता तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडा आणि त्यांची काळजी घ्या. आम्हाला ऑफिसला जावं लागतं आणि तुम्ही घरात असता, त्यामुळे तुमच्यासाठी काही अडचणी नाहीत. वहिनी संतापून म्हणाल्या, बाबा खूप आजारी आहेत. त्यांना उत्तम उपचाराची गरज आहे. आम्ही सध्या त्यांना ठेवण्याच्या परिस्थितीत नाही, तर आम्ही आहोत का? सानिकाचा आवाज चढला. विराजकडे पैसा आला म्हणून तो सगळ्यांची जबाबदारी उचलणार का? माझं धैर्य तुटू लागलं. बस सानिका, मी कठोर आवाजात म्हणालो. त्यावर सानिका म्हणाली, का? काय चुकीचं बोलले मी? सांग. हे इतके दिवस रुग्णालयात होते, तुमच्या भावाने येऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूससुद्धा केली नाही आणि आता पण तो तुम्ही बोलवल्यावरच आला आहे. सानिका आता बस. मला वाटतं तू खूप काही बोलली आहेस. दादा आणि वहिनी शांत होते आणि बाबांचा चेहरा उदास दिसत होता. बेटा विराज, तू शांत राहा, भांडू नकोस. आणि तरीही आता मला सूरजकडे जावं लागेल, बाबांनी हळू आवाजात म्हटलं. माझ्या काळजात एकदम कळ उठली. मी बाबांकडे पाहिलं. ते इतके असहाय्य दिसत होते की माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी विचार करू लागलो, अशा श्रीमंतीचा काय उपयोग जर मी माझ्या स्वतःच्या वडिलांची सेवा करू शकत नसेल. मी हतबल नजरेने सानिकाकडे पाहिलं. तिने माझ्या इज्जतीची किंचितही पर्वा केली नाही. अचानक मी ठाम स्वरात बाबांना म्हणालो, तुम्ही कुठेही जाणार नाही जोपर्यंत पूर्ण बरे होत नाही. माझं वाक्य संपायच्या आधीच सानिका कठोर आवाजात म्हणाली, जर सूरज भाऊ त्यांना घेऊन जायला इच्छुक असतील तर तुला काय अडचण आहे? माझ्या सहनशीलतेचा कडेलोट झाला. सानिका, जर बाबांना इथे राहता येत नसेल तर मग मीही इथे राहू शकत नाही.
माझ्या या वाक्याने खोलीत नीरव शांतता पसरली. सानिकाचा चेहरा पांढरट पडला. काय म्हणायचं आहे तुला? तिने हळूच विचारलं. म्हणजे जर तू माझी ही सर्वात मोठी जबाबदारी स्वीकारू शकत नाहीस तर मी हे माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्यास मोकळा आहे. हे बोलून मी बाबांच्या खांद्यावर हात ठेवला, जणू त्यांना विश्वास दिला की मी आता कधीही मागे हटणार नाही. सानिकाने काहीतरी बोलण्यासाठी ओठ हलवले, पण शब्दच बाहेर पडले नाहीत. कदाचित तिला यावर विश्वास बसत नव्हता की मी इतक्या टोकाला जाऊ शकतो. आणि मग तो क्षण आला जेव्हा मी बाबांना मिठी मारत म्हणालो, बाबा, तुम्ही कुठेही जाणार नाही. ड्रॉइंग रूममध्ये बसलेल्या सगळ्यांना जणू काही मुंग्या चावल्या होत्या. सगळ्यात जास्त सानिका थक्क झाली होती. तिला विश्वासच बसत नव्हता की तिचा बेदम गुलाम कधी तिच्यासमोर डोळ्यात डोळे घालून बोलेल. पण आज मी फक्त तिच्यासमोर नाही तर माझा भाऊ आणि बहिणीसमोरही माझी इज्जत वाचवली होती. सानिका रागाने उठली आणि खोलीत निघून गेली. आमच्या घराचे वातावरण सानिकामुळे इतके विशाल झाले होते की माझ्या मोठ्या भावाने इथे थांबणं योग्य समजलं नाही आणि तो वहिनीला घेऊन निघून गेला. वडील मला सांगत राहिले की तू मला त्यांच्यासोबत जाऊ दे. तुझं आयुष्य माझ्यामुळे उद्ध्वस्त होऊ नये. ती खूप तापट आहे. पण मी त्यांना धीर दिला आणि म्हटलं, तुम्ही तिच्या स्वभावाची काळजी करू नका. ती क्षणात रागवते आणि क्षणात शांत होते. सगळं ठीक होईल. तुम्ही काळजी करू नका. मी माझा निर्णय घेतला होता. पण मला चांगलाच अंदाज आला होता की आता मी एका धगधगत्या निखाऱ्यावर उभा आहे, जो कधीही जळून भडकू शकतो. पण माझ्या आश्चर्याची सीमा उरली नाही जेव्हा मी खोलीत आलो आणि पाहिलं की सानिका शांत होती. ती कधीही गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हती. मी तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहत होतो. माझे कान तिच्या कडव्या शब्दांसाठी तयार होते. पण तिची शांतता काही केल्या तुटेना. मनातून मी घाबरत होतो की ती मला सोडून जाण्याचा निर्णय घेईल की काय. कारण तिला काहीही ऐकवणं किंवा सहन करणं अवघड होतं. ती जितक्या सहज प्रेम दाखवत असे तितक्याच पटकन तिरस्कार आणि दुर्लक्षही करत असे. काळाच्या ओघात मला समजलं होतं की ती माझ्या निर्णयाशी समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती. पण तिची शांतता फक्त एक आभास होता. तिच्या डोळ्यामध्ये माझ्या वडिलांसाठी एक अनोळखी तिरस्कार उमटत होता. ती काही बोलत नव्हती, पण तिच्या वागण्यातला बदल मी स्पष्ट जाणवत होतो. मी तिला खुश ठेवण्याचा प्रत्येक शक्य तितका प्रयत्न करू लागलो. तिला आधीपेक्षा जास्त वेळ देऊ लागलो. बाबांची तब्येत आधीपेक्षा खूप सुधारली होती. म्हणून मी ऑफिसला जाण्याचा विचार केला. कारण सानिकाचाही जास्त वेळ घराच्या ऐवजी ऑफिसमध्ये जात होता. त्यामुळे मला वाटलं की यामुळे आम्हाला जवळ राहण्याची संधी मिळेल. घरी तर तिने आपली खोली माझ्या खोलीपासून वेगळी करून घेतली होती. एक आठवड्यानंतर मी पुन्हा ऑफिसला जायला सुरुवात केली. माझं काम खूप कठीण होतं. बऱ्याचदा सकाळी निघायचो आणि रात्री परतायचो. अशा परिस्थितीत बहुतेक वेळा बाबांशी फोनवरच बोलणं व्हायचं. मी जेव्हा फोन करायचो तेव्हा ते झोपलेले असायचे. नौकर नेहमी सांगायचे की ते आराम करत आहेत. आणि कधी जागे असले तरी त्यांचा आवाज इतका अशक्त वाटायचा की मला काळजी वाटायची. काहीच दिवसात मला जाणवले की बाबांची तब्येत आणखी बिघडत चालली आहे. त्यांची भूकही कमी झाली होती. सगळ्यात जास्त त्रासदायक गोष्ट म्हणजे जे बाबा आधी माझी वाट बघायचे ते आता जणू माझ्याशी भेटण्याची ताकदही गोळा करू शकत नव्हते. त्यांचा रंग पिवळसर पडत चालला होता. मला चिंता वाटू लागली आणि मी ठरवलं की त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जावं. पण जसं मी ही गोष्ट सानिकाला सांगितली, ती ताबडतोब चकित होऊन म्हणाली, अरे विराज, यात एवढं चिंतेचं काय आहे? जर तुला वाटत असेल की तुझ्या बाबांना चेकअपची गरज आहे तर तू एवढी का काळजी करायची? आपले फॅमिली डॉक्टर खूपच अनुभवी आहेत. अशा परिस्थितीत त्यांना बाहेर घेऊन जाण्याची काही गरज नाही. मी कॉल करते, ते घरी येऊन तपासतील. तिचं बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झालो आणि मला आनंदही झाला की ती माझ्या बाबांसाठी काळजीत होती. त्यामुळे मी आनंदाने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, जसं माझ्या प्रिन्सेसला हवं तसंच मी हे प्रकरण तुझ्या हातात देतो आणि मला खात्री आहे की तू हे सगळं अगदी व्यवस्थित हाताळशील. माझं ऐकून ती हसली आणि खरंच माझ्यासमोर उभं राहून तिने डॉक्टरला कॉल करून संपूर्ण परिस्थिती सांगितली. तिला इतक्या तपशीलवार सगळं सांगताना पाहून मला सानिकावर आणखी प्रेम आलं. अर्ध्या तासाच्या आत डॉक्टर वडिलांकडे आले आणि त्यांची तपासणी केली. मग हलकंसं हसत ते म्हणाले, अंकल एकदम ठीक आहेत. एवढा मोठा आजार झालाय त्यामुळे थोडी कमजोरी येणं स्वाभाविक आहे.
ही काही गंभीर गोष्ट नाही. मी काही ताकदवर्धक औषधं लिहून देतो, ती वेळेवर द्या, लवकरच बरे होतील. डॉक्टरांचं ऐकून मला खूप शांत वाटलं आणि मी लगेच त्यांचे सांगितलेले औषधे घेऊन आलो. पण वडिलांची तब्येत मात्र दिवसागणिक ढासळत चालली होती. हे जणू बर्फासारखे हळूहळू वितळत होते. त्यांच्या तब्येतीमुळे मी प्रचंड चिंतेत होतो. काय करावं काही सुचत नव्हतं. डॉक्टर रोज येऊन तपासायचे आणि मला दिलासा द्यायचे, पण तरीही माझ्या मनाला काहीतरी खटकत होतं. मी सानिकाला म्हणालो, मी त्यांना एकदा दवाखान्यात घेऊन जातो. माझं बोलणं ऐकून ती अचानक भडकली आणि म्हणाली, तुला नेमकं काय हवंय? एवढे मोठे डॉक्टर तुझ्या वडिलांना घरी येऊन तपासत आहेत आणि तुला अजून विश्वास नाहीये. काय बाहेरचे डॉक्टर आपल्या फॅमिली डॉक्टरपेक्षा जास्त हुशार आहेत का? ती असं बोलल्यावर मी शांत राहिलो, पण आतून अजिबात समाधान वाटत नव्हतं. मनात काहीतरी खुपसत होतं. वडिलांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. प्रत्येक वेळा मी त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गोष्ट काढायचो, तेव्हा सानिका लगेच त्या डॉक्टरलाच बोलवायची आणि तो पुन्हा तेच सांगायचा जे आधी सांगितलं होतं. एके दिवशी माझ्या मामांची मुलगी सीमा भेटायला घरी आली. ती माझ्या मामांची मुलगी होती जिचं माझ्यावर अपार प्रेम होतं आणि मला देखील ती खूप आवडायची. पण सानिकाच्या कारणाने मी तिला सोडून दिलं. जर आमच्यामध्ये सानिका आली नसती तर कदाचित माझी पहिली पसंती सीमाच असती. सीमा अजूनही अविवाहित होती. कदाचित माझी वाट पाहत होती. नक्की का माहीत नाही, पण मला तिच्यासाठी आतून खूप पश्चाताप होऊ लागला. ती अजूनही तशीच होती, गप्प गप्प, पण तिच्या डोळ्यात सगळं स्पष्ट दिसत होतं. तिने बाबांना पाहिलं आणि लगेचच धक्का बसल्यासारखं म्हणाली, विराज, त्यांची तब्येत खूपच खराब दिसते, त्यांना लगेच दवाखान्यात घेऊन जा. मी तिला सांगितलं की आमचे फॅमिली डॉक्टर बाबांची नियमित तपासणी करत असतात आणि त्यांचं म्हणणं आहे की आजार आणि म्हातारपणामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे. तेव्हा सीमाने नकारार्थी मान हलवत म्हटलं, अरे, दुसऱ्या डॉक्टरला दाखवण्यात काय हरकत आहे? जेव्हा या औषधाने काहीच फरक पडत नाही तर औषध बदलणं आणि दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेणं चांगलं नाही का? मी तिचं बोलणं मान्य केलं, कारण माझ्या मनातही हेच विचार चालू होते की बाबांना दुसऱ्या डॉक्टरला दाखवायला हवं. पण सानिकाच्या भीतीमुळे मी ते करू शकलो नव्हतो. सुदैवाने त्या दिवशी सानिका घरी नव्हती, त्यामुळे मी ही संधी दडवली नाही आणि बाबांना लगेच हॉस्पिटलला घेऊन गेलो. तपासणीनंतर डॉक्टरांनी मला जे रिपोर्ट दिले ते वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना हळूहळू विष दिलं जात आहे, त्यामुळे त्यांची तब्येत इतकी बिघडली आहे. माझ्या डोक्यात जणू स्फोट झाला. घरात मी आणि सानिका सोडून तिसरं कोणी नव्हतं. मग हे सगळं कोण करत होतं हे समजायला मला क्षणभरही वेळ लागला नाही की सानिका माझ्या निष्पाप, वृद्ध आणि अशक्त वडिलांना मारण्याचा प्रयत्न करत होती. हा विचार येताच माझा संताप अनावर झाला. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की जिच्या आनंदासाठी मी स्वतःला वाहून घेतलं ती माझ्या वडिलांचे प्राण घेण्याचा प्रयत्न करेल. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी किती मोठा मूर्ख होतो जो सानिकावर आंधळा विश्वास ठेवत राहिलो. मी वडिलांना तातडीचा उपचार करून सीमाच्या घरी नेलं आणि तिला म्हणालो, जोपर्यंत मी यांच्यासाठी दुसरी व्यवस्था करत नाही तोपर्यंत त्यांना तुझ्याकडे ठेव. मग मी एक मोठी रक्कम काढून सीमाच्या हातात दिली. सीमाने संतापाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, हे पैसे तुझ्याजवळ ठेव विराज. प्रत्येक नातं पैशाने विकत घेता येत नाही आणि ना जोडता येतं. मला खूप लाज वाटली. मी वडिलांना तिच्या स्वाधीन केलं आणि घरी परतलो. आता माझ्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता, सानिकाचा बदला कसा घ्यायचा? मी सानिकाला अगदी तीच शिक्षा द्यायची ठरवली जी ती माझ्या वडिलांसाठी ठरवत होती. पण भावनेच्या भरात काहीही न करता शांत डोक्याने तिला उद्ध्वस्त करायचं होतं. मी सानिकाला सांगितलं, तुझ्या आनंदासाठीच मी वडिलांना परत पाठवलं आहे. हे ऐकून तिने आश्चर्याने माझ्याकडे बघू लागली. मी पुढे म्हणालो, माझ्यासाठी तुझा आनंद इतकं काहीही महत्त्वाचं नाही. हे ऐकून ती आनंदाने माझ्या मिठीत शिरली. मी तिच्यासमोर असं वागू लागलो जणू मला काहीच माहिती नाही की ती माझ्या अनुपस्थितीत वडिलांसोबत काय करत होती. मी तिला पूर्वीपेक्षाही जास्त प्रेम दाखवायला लागलो. महागडी भेटवस्तू द्यायला लागलो आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला न्यायला लागलो, जेणेकरून तिला वाटावं की मी अजूनही तिच्याच ताब्यात आहे. आणि मग मी माझ्या योजनेवर अंमल करायला सुरुवात केली. सर्वप्रथम मी घरातील नोकरांवर लक्ष केंद्रित केलं.
त्यांना ती सन्मानाची वागणूक दिली जी त्यांना या घरात यापूर्वी कधीही मिळाली नव्हती. त्यांचा पगार वाढवला आणि त्यांच्यासाठी इतकी भलाई केली की ते सानिकापेक्षा माझी जास्त निष्ठा बाळगून लागले. मग अगदी सहजपणे मी त्यांच्याकडून कबुली मिळवली की वडिलांना हळूहळू विष दिले जात होते. मी विविध मार्गाने सानिकाविरुद्ध पुरावे गोळा केले, ज्यामध्ये तिने विष देण्याचा पुरावाही होता. आणि मग मी असा वार केला ज्यामुळे सानिकाची संपूर्ण दुनिया हादरून गेली. एका रात्री बोलता बोलता मी सानिकाकडून काही फाईल्सवर तिच्या सह्या घेतल्या. तिला कदाचित कल्पनाही नव्हती की ती काय करत आहे. प्रत्यक्षात मी संपूर्ण व्यवसाय माझ्या नावावर करून घेतला आणि तिला त्याचा सुगावासुद्धा लागला नाही. काही दिवसांनी मी माझ्या वकिलांमार्फत सानिकाविरुद्ध केस दाखल केली. जेव्हा पोलीस आमच्या घरी आले तेव्हा सानिका हादरली. हे काय चाललंय? तिने विचारलं. तुला तुझ्या अपराधांची शिक्षा मिळत आहे सानिका. तू माझ्या वडिलांना विष दिलंस आणि आता तुझ्या विरुद्ध ठोस पुरावे आहेत. विराज, तू असं करू शकत नाहीस. सानिका रडू लागली. हेच तर मी तुला सांगू इच्छित होतो सानिका. तू माझ्यासोबत असं करायला नको होतं. पोलिसांनी सानिकाला अटक केली. ती किंचाळत होती, पण आता काहीही होऊ शकत नव्हतं. तिची सारी स्थावर जंगम मालमत्ता आता माझ्या नावावर होती. आता तिची इच्छा असूनही एखादा चांगला वकील ती करू शकत नव्हती, कारण तिच्याकडे एक कवडीही उरली नव्हती. सानिकाला तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली तेव्हा माझ्या मनाला शांती मिळाली. मी थेट सीमाकडे गेलो. वडिलांना पाहिले तर ते आधीपेक्षा खूपच बरे वाटत होते. मी कृतज्ञ नजरेने सीमाकडे पाहिलं, कारण जर ती नसती तर कदाचित माझे वडील या जगात नसते आणि सानिकाच्या हातून तडफडून मरण पावले असते आणि मी मूर्ख काहीच समजू शकलो नसतो. मी वडिलांच्या जवळ जाऊन त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणालो, बाबा, आता मी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. माझे शब्द ऐकून वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या दिवशी मला उमगले की जगात सर्व काही पैसा नाही, तर खरी आणि निष्ठावान नाती सर्वात महत्त्वाची असतात. म्हणूनच खूप विचाराअंती मी सीमासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझे शब्द ऐकून आनंद आणि भावनांनी भरलेल्या सीमाच्या चेहऱ्यावर लाली उमटली. तर कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका कथेसह.